नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. बघा, पूर्ण उंची 13.5 घेतली, 9.5ची घेतली घडी. त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितका शोल्डर घेणार आहे तितकीच आपण मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा तयार करून घ्यायचा आहे. मैत्रिणींना हे 32 छातीचं मापाचं ब्लाऊज आहे, तर तुम्ही तुमच्या मापानुसार इथे माप टाकायची. इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे अगदी सोप्या पद्धतीत. आता जो मोंढ्याचा आकार दिला तो घ्यायचा कट करून. आता घेतलं कॅनव्हास, त्याची डबल घडी करायची. बंद बाजू अशी बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष अशी मारून घ्यायची. पिन काढून पुन्हा एकदा त्याची घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण आपला मटका गळ्याचा आकार तयार होतो. आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडायचं, बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं. इथे सेंटरला एक थोडासा कट मारून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा. त्याच्यानंतर पीस ओपन करायचं, अस्तरही ओपन करायचं आणि त्याच्यावरती जे कट केलेलं कॅनव्हास आहे ते ठेवायचं. सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची आणि जी रेषा मारलेली त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची. अगदी सावकाश शिलाई मारायची आहे, म्हणजे जसं आपण आखलेला आहे गळा तसंच तो तयार होईल. बघा, ह्याप्रमाणे अगदी सावकाश शिलाई मारून झाली की मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला की छोटे छोटे कट टाकायचे. आपल्याला शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दाबटी. अगदी व्यवस्थित असं पकडत चालायचं हाताने, म्हणजे गळा आपला अगदी परफेक्ट येतो. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, अगदी सावकाश अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे. आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून. अगदी व्यवस्थित त्याच्यावर हात ठेवला की आपल्याला कुठेही ते कपड्याला फुगा वगैरे पडत नाही. हाताने प्रत्येक वेळेला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मगच शिलाई मारायची. उरलेला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कट करायचा, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा ते ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच उंचीला घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची. लगेच पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती पट्टी लावायची कमरेला. बघा, ह्याप्रमाणे ठेवायची आणि शिलाई मारायची. सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. अगदी छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आणि ब्लाऊजचा जो कलर आहे तो पण घेतला. 3 इंचाची म्हणजे रुंदी घेतली आपण त्या पट्टीची, लांबीला भरपूर घेतली. तिला अशी डबल घडी करायची आणि कडेला एक शिलाई मारून घ्यायची. बघा, ही पट्टी आपली तयार झाली. ती दुसऱ्या पट्टीला सुद्धा आपण ह्याचप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. अशी फोल्ड करायची आणि कडेला शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पट्ट्या आपल्या तयार झाल्या की ते आपल्याला अशा एकावरती एक ठेवून घ्यायचे आणि पुन्हा आपण जिथे शिलाई मारली ना तिथे शिलाई मारून घ्यायची. याप्रमाणे आपल्याला ते एकावर एक ठेवून जोडून घ्यायचे. आता त्याची फ्रिल आपल्याला तयार करायची, पण मग त्याच्या आधी आपण जो उरलेला शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि याची फ्रिल करायची.
फ्रिलचं एक तोंड आपल्याकडे करायचं आणि एक तोंड परत ती प्लेटकडे ते दुसऱ्या. ह्याप्रमाणे आपल्याला ही फ्रिल अशी बनवायची बघा. अशी पूर्ण फ्रिल आपली तयार झाली की आपल्याला ती इथे गळ्यावरती लावायची. साधारण 1/2 इंच अंतर सोडायचं गळ्यापासून आणि फ्रिल आपल्याला जॉईंट करून घ्यायची. अगदी व्यवस्थित पकडून आणि शिलाई मारायची, म्हणजे छान डिझाईन आपली तयार होते. बघा याप्रमाणे आपली फ्रिल लावून झालेली आहे. आता आपल्याला आहे ना लेस लावून घ्यायची त्याच्यावरती. तुम्ही कोणत्याही कलरची इथे लेस वापरू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरणार आहे. लेसला डबल शिलाई मारायची म्हणून पहिले एक बाजूने मारून घ्यायची आणि नंतरून आपल्याला दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा लेसला पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्यासाठी आपण घेतले नॉड आणि चौकोनी तुकडे घ्यायचे आपल्याला दोन्ही कलरचे. बघा याचं कसं बनवायचे, पान बनवायचे असं ह्याप्रमाणे त्रिकोण करायचा आणि तो असा जमा करून तिथे एक शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या हा चौकोन घ्यायचा, त्याच्या असे कोपऱ्यामध्ये ते ठेवायचं सेंटरला. वरतून कपडा फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे हे लटकन बनवायचे. दुसरेही लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून घेणार आहे. गळ्याला जी लेस वापरली ती तिथे वापरायची आहे, त्याच्यामुळे आणखी सुंदर असं ते लटकन दिसणार आहे. आपले दोघे लटकन तयार झाले. आता इथे 2.5 इंच मोजून आपल्याला हे नॉट जॉईंट करून घ्यायचे. आता घ्यायचे सुई दोरा आणि मणी. बघा ह्याप्रमाणे ज्या प्लेटा आपण बनवलेल्या ना तिथे अशी सेंटरला सुई खालून वरती काढून घ्यायची आणि फक्त वरचा भाग पकडायचा. दोन आपण फ्रिल म्हणजे 2 कलर आपण एकत्र बनवून आणि त्याची डिझाईन तयार करणार आहे. तर फक्त आपण वरचा जो पदर आहे तोच फक्त पकडायचा आहे. त्याला असे टाके टाकत पुन्हा एकदा तो मागे खेचून घ्यायचा आहे दोरा आणि तिथे मणी लावून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणेच आपण ना दुसरं सुद्धा तुम्हाला मी बनवून दाखवते. खालून वरती सुई काढली की हे बोटाने असं थोडंसं पकडायचं, असे छोटे छोटे टाके टाकून आणि ते दोरा असा मागे खेचून घ्यायचा. तिथे पुन्हा एकदा थोडंसं पॅक करून घ्यायचं आणि तिथे मणी लावून घ्यायचं, म्हणजे छान डिझाईन आपली तयार होते. बघा याप्रमाणे मणी लावून इथे पॅक करून घ्यायचं आहे आणि असेच सगळे मणी आपण आता लावून घेऊया. आपले मणी लावून झाले. खालीसुद्धा एक सुंदर अशी लेस आपण कमरेला लावली. बघा मैत्रिणींनो, अगदी छान अशी डिझाईन झाली. तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.